B.Ed पेपर लर्निंग अँड टीचिंग याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. यामध्ये अध्ययन आणि अध्यापन हा जो विषय आहे, या विषयामधील अध्ययन म्हणजे कशाला म्हटलं जातं, तर त्याची व्याख्या आणि त्याचा अर्थ आज आपण पाहणार आहोत. गिल्फर्ड याच्या मते वर्तनाद्वारे वर्तन प्रणालीत हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. म्हणजेच माणसाचं जे वर्तन आहे त्या वर्तन प्रणालीमध्ये अध्ययनाने काय होत जातं, तर हळूहळू बदल होत जातो. म्हणजे आपण शाळेत शिकत असताना पहिलीतलं ज्ञान जे आहे, पहिलीतल्या ज्ञानानंतर आपण दुसऱ्या इयत्तेतील ज्ञान घेत जातो आणि ते ज्ञान आपलं वाढत जातं, त्यालाच अध्ययन झालं असं म्हणतात. यानंतर वुडवर्थ याच्या मते मनुष्याच्या कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी आणि त्याच्या अनुभवाचे व परिस्थितीचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी कोणतीही क्रिया म्हणजे अध्ययन होय. आता वुडवर्थ काय म्हणतात पहा, त्यांना काय वाटतं, तर मनुष्याचं जे अध्ययन आहे ते कोणत्याही प्रकारचा विकास घडवून आणणारी एक क्रिया आहे. म्हणजे परिस्थितीमधील अनुभव आणि त्याचं स्वरूप हे जर निराळं असेल तर कोणतीही एक क्रिया म्हणजे काय होतं, तर त्याचं अध्ययन होतं. तर याचप्रमाणे मर्फी यांनी पण व्याख्या केलेली आहे. अध्ययन म्हणजे वर्तन व अवबोध या दोघांचे संपरिवर्तन होय. त्याचप्रमाणे मॉर्गन आणि किंग याच्या मते सराव आणि अनुभवाचा परिणाम म्हणजे 66 वर्तनात जो सापेक्ष अर्थानं कायम स्वरूपाचा बदल होतो ते अध्ययन होय. तर अशा वेगवेगळ्या व्याख्या या काय केलेल्या आहेत, विविध तज्ज्ञांनी आपणाला सांगितलेल्या आहेत. तर ह्या ज्या पाहिलेल्या व्याख्या आहेत, या व्याख्याचं जर विश्लेषण केलं तर महत्त्वाचे 3 मुद्दे आपणाला आढळून येतात. तर पहिला मुद्दा काय बघा, अध्ययनामुळे वर्तनात बदल घडून येतात. आता अध्ययनात वर्तन बदल कसे घडून येतात बघा, एखादा विद्यार्थी लहान वयामध्ये जे काही तो शिकलेला आहे, जे काही त्याचं अध्ययन झालेलं आहे, त्याचं जे वर्तन आहे ते वर्तन चेंज झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे कसं, 10वी शिकलेला विद्यार्थी आणि दुसरा 12वी शिकलेला विद्यार्थी आणि ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी याच्या वर्तनात जर तुम्ही फरक जाणवला तर खऱ्या अर्थानं त्या तिन्ही व्यक्तीमधील तुम्हाला अध्ययन कितपत झाले हे लक्षात येईल. यानंतर दुसरा मुद्दा याच्यावरून असा विश्लेषणातून दिसून येतो की जे बदल अनुभव किंवा सरावाने निर्माण झालेले असतात, म्हणून नैसर्गिक वाढ प्रक्रियेत होणारे बदल अथवा इच्छेमुळे होणारे बदल अध्ययनात येत नाहीत. आता नैसर्गिक वाढ प्रक्रिया याच्यामध्ये माणसाची वाढ होत जाते, माणसाचं वय वाढत जातं, पण हे ज्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत किंवा आपली जी इच्छा आहे यामुळे अध्ययनात होत नाही. तर अध्ययन कशामुळं होतं, तर अनुभवामुळं होतं आणि सरावामुळं होतं. आता शाळेमध्ये पहाडे जे पहिलीपासून घेत येतात, हे पहाडे आपण सतत सराव करत जातो, त्यावेळेस ते पाठांतरण आपल्या लक्षात राहत जातात आणि हा जो सराव आहे हा प्रत्येक गोष्टीमध्ये होत जातो. आता सायकल शिकायचंच म्हणा किंवा पोहायचंच म्हणा, ही क्रिया आपणाला प्रथम येत नाहीत, पण नेहमी आपण त्याचा सराव करत राहिलो तर ती क्रिया आपण विसरू शकत नाही आणि ती आपल्या लक्षात राहते. तर याच प्रकाराला काय म्हटलं जातं, की अध्ययन म्हटलं जातं. पण नैसर्गिक प्रकारांना अध्ययन असं म्हटलं जात नाही. जे बदल सापेक्ष कायमस्वरूपाचे असतात त्यामुळे प्रेरणा, थकवा, ज्ञानेंद्रियाची संवेदनशीलता इत्यादीमुळे होणारे बदल अध्ययनात येत नाहीत. म्हणजे हे जे बदल आहेत ते कायमस्वरूपाचे असतात. तर ह्या अध्ययनावर एखाद्याने जरी प्रेरणा दिली किंवा तुम्हाला थकवा आला किंवा तुमच्या ज्ञानेंद्रियाच्या संवेदनशीलता ह्या कशाचाच परिणाम अध्ययनात येत नाही. आता साकल्याने विचार करून अध्ययन प्रक्रियेचे सर्वसामान्य स्वरूप आणि काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येतील. तर पहिला आहे, अध्ययन प्रक्रियेत मानवी प्रयत्न आणि वातावरणाचा प्रभाव या दोन्हींचा संबंध पोहोचतो. दुसरं आहे, अध्ययन आणि परिपक्वन मॅच्युरेशन यात भेद आहे. नैसर्ग नियमानुसार घडून येणाऱ्या
विकसनाला परिपक्व म्हटले जाते. उदाहरणार्थ लहान मुलांचे रांगणे आणि चालणे हे नैसर्गिकपणे होत असते, परंतु विशिष्ट तऱ्हेने चालणे मात्र शिकावे लागते. आता ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे तुम्ही पाहता की मॉडेलिंग करणारे कोणी महिला असेल किंवा पुरुष असेल तर त्यांना जे चालण्याची प्रोसेस आहे किंवा त्या स्टेजवर चालावं लागतं तर त्याचं काय करावं लागतं, त्यांना प्रशिक्षण घ्यावं लागतं. पण लहान मूल ज्यावेळेस चालायला शिकतं तर त्याला काय प्रशिक्षण घ्यावं लागत नाही, ते नैसर्गिक आहे. पण मॉडेलना काय करावं लागतं, प्रशिक्षण घेऊन त्यांच्या चालण्यामध्ये त्यांना काय करावं लागतं, एक वेगळ्या प्रकारचे जे क्रिया आहे ती क्रिया करावी लागते. तसंच वर्तनात होणाऱ्या सर्वच बदलांना अध्ययन म्हणता येत नाही. तसेच काही वेळा वर्तनात अगदी क्षणिक आणि तात्पुरत्या स्वरूपाचे बदल होतात, ते देखील अध्ययन या प्रकारात येत नाहीत. आता अध्ययनात काय येतं आणि काय येत नाही ते पहा बरं. वर्तनात होणारा सर्वच बदलांना अध्ययन म्हणता येत नाही. आता काही वेळेस वर्तन आपलं जे आहे, आपलं वागणं आहे, हे काही अध्ययनामुळं घडलं असं नाही आहे, किंवा अध्ययनामुळं तुमच्या वागण्यात, तुमच्या बोलण्यात, तुमच्या एकूण तुमचं जे काही आहे त्याच्यात जर बदल होत असेल तर तो अध्ययनानं होत नाही आहे. किंवा असं काही वेळा वर्तनात अगदी क्षणिक आणि तात्पुरत्या स्वरूपाचे बदल होतात, ते पण काही हे अध्ययन प्रकारात येत नाहीत. आता चौथं आहे बघा, अध्ययन म्हणजे उद्दीपक आणि प्रक्रिया यातील संबंध होय. आता उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस आणि प्रक्रिया म्हणजे रिस्पॉन्स. आता ही जी प्रक्रिया आहे यातला संबंध म्हणजे अध्ययन. बरेचसेच अध्ययने विशिष्ट उद्दीपकांना अनुसरून केली जाणारी विशिष्ट प्रक्रिया होय. आता पाचवं बघा, अध्ययन प्रक्रियेवर संवेदनशीलता, प्रेरणा, परिपक्वता, अवधान, अभिरुची, थकवा इत्यादी गोष्टींचा परिणाम होत असतो. आता हे ज्यावेळेस अध्ययन प्रक्रिया किंवा तुमची शिकण्याची प्रक्रिया सुरू असते त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. तुम्हाला जर शिक्षकांनी चांगली प्रेरणा दिली तर काय होतं की आपलं जे शिकणं आहे, आपलं जे अध्ययन आहे हे फार छान प्रकारे होतं. आणि विद्यार्थ्याची परिपक्वता म्हणजे विद्यार्थ्यांनी त्या इयत्तेमध्ये त्याच वयाचा असेल तर त्याला ती गोष्ट लगेच लक्षात येते. पण जर विद्यार्थ्याची पक्वता कमी असेल, त्याची क्षमता कमी असेल तर त्याचं अध्ययन हे होत नाही. अवधान तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. लक्ष केंद्रित करणे, एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे, बारकाईने लक्ष देणे, ह्या जर गोष्टी घडल्या तर अध्ययनचा परिणाम, अवधानामुळे अध्ययनावर परिणाम होतो. चांगला पण होतो आणि वाईट पण होतो. अभिरुची, आवड असेल. आता बघा, विद्यार्थ्यांना काही विषय फार आवडतात आणि काही आवडत नाहीत, पण जे विषय त्यांना आवडतात, ज्याच्यात त्यांना अभिरुची आहे ते विषय ते पटकन शिकतात. तसेच थकवा, एखाद्या वेळेस तेच ते काम करून आपल्याला थकवा येतो आणि मग थकवा झाल्यामुळे काय होतं, आपला मेंदू पण थकतो आणि मग तो अध्ययनाकडे लक्ष देत नाही. तर अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आपल्या अध्ययनाचा होत असतो. अध्ययनातील थोडे तात्विक स्वरूपाचे बोलायचे झाल्यास असे म्हणता येईल की अध्ययन प्रक्रियेत ज्ञाता, ज्ञाने आणि ज्ञान या तिघांची गरज असते. ज्ञाता म्हणजे अध्ययन करणारी व्यक्ती, तर त्या गोष्टीचे अध्ययन केले जाते ते ज्ञान, आणि अध्ययनातून प्राप्त झालेली गोष्ट अथवा माहिती किंवा अनुभव म्हणजे ज्ञान होय. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय आणि ज्ञान या गोष्टीपैकी कोणतीही गोष्ट जरी नसली तरी अध्ययन झाले असे म्हणता येणार नाही. अध्ययनावर परिणाम क्रियेवर काही गोष्टी ह्या परिणाम करत असतात. मगाशीच आपण पाहिलं त्यामधल्या बघा, पहिली आहे व्यक्तिनिष्ठ घटक आणि दुसरी आहे परिस्थितीनिष्ठ घटक आणि तिसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे अध्ययन पद्धतीनिष्ठ घटक. असे 3 घटकांचा परिणाम हा अध्ययन प्रक्रियेवर, प्रोसेसवर होत असतं. तर आता व्यक्तिनिष्ठ घटक कुठले कुठले आहेत बघा. ज्ञानेंद्रियाशी संवेदनशीलता. आपले ज्ञानेंद्रिय कुठले कुठले आहेत? 5 ज्ञानेंद्रिय आहेत, तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहेत. आणि मग त्याची जर संवेदनशीलता असेल
त्या सगळ्या गोष्टींमुळं काय होतं तर अध्ययनावर त्याचा चांगला परिणाम होतो. तसेच प्रेरणा आहे, पक्वता आहे, अवधान आहे, अभिरुची आहे, थकवा आणि कंटाळा आहे. आत्ताच ते आपण पाहिले. हे कसे आहेत? व्यक्तिनिष्ठ आहे, पर्सनल आहेत. आता परिस्थितीनिष्ठ घटक बघा. परिस्थितीनिष्ठ घटकामध्ये बैठक व्यवस्था, वातावरण, तापमान, हवामान, प्रकाश व्यवस्था, शांतता हे म्हणजे वर्गखोल्यांच्या संबंधित, शाळेच्या अवतीभोवतीच्या वातावरणाशी संबंधित ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अध्ययनावर हा परिणाम होत असतो. यानंतर आहे अध्ययन पद्धती निष्ठ घटक. आता अध्ययन पद्धती अखंड अध्ययन, पाठविषयक अध्ययन, इतक्या दिवसात सगळ्यापासून अध्ययन कालाची लांबी, मौखिक अध्ययन. आता काय काय अध्ययनाच्या पद्धती ज्या आहेत या पद्धतीवर सुद्धा काय होतं तर अध्ययनाचा परिणाम हा होत असतो. तर आज आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्या तुम्ही व्यवस्थितरित्या पहा आणि शिका. ओके.